पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकी दिली जाते। वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केलाय। दबावाला बळी पडून उमेदवारांना अर्ज मागे घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर कितीही धमक्या दिल्या तरीही वंचित थांबणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तर आरएसएस भाजपची सत्ता उलथवून टाकणार असल्याचं देखील सिद्धार्थ मोकळेंनी म्हटलेलं आहे। दबावाला बळी पडून, सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरला बळी पडून तो उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराला धमकावून अर्ज मागे घ्यायला लावून या पद्धतीचं गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ बाण्याचा पक्ष आहे। हा प्रामाणिकपणे जनतेचा प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे। अशा कितीही धमक्या दिल्या आणि धमकावून उमेदवार मागे घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही आणि इथली आरएसएस बीजेपीची सत्ता जी आहे ती उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।